नमस्कार, मी हेमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला थालीपीठाची भाजणी कशी करायची ते दाखवणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य 3 वाट्या ज्वारी, 1 वाटी तांदूळ, 1 वाटी गहू, 1 वाटी चणा डाळ, 1 वाटी पोहे, अर्धी वाटी चणे, 1 वाटी बाजरी, अर्धी वाटी मूग, छोटी वाटीवरून धणे आणि अर्धी वाटी छोटी जिरे आणि 1 छोटा चमचा मेथी दाणे। हे सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे। थालीपीठाची भाजणी करण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। कढई गरम झाली, आपण आता त्यामध्ये ज्वारी भाजून घेऊया। ज्वारी भाजताना गॅस मोठा ठेवायचा नाही, मध्यम गॅसवर ज्वारी भाजून घेऊया। भाजत आली आहे, आपण ती आता परातीमध्ये काढून घेऊया। ज्वारी काढून घेतली, आता आपण तांदूळ भाजून घेऊया। तांदूळ भाजून झाले आहेत, आपण ते काढून घेऊया। आपण आता गहू भाजून घेऊया। गहू भाजून झाले, आपण ते काढून घेऊया। आता चणा डाळ भाजून घेऊया। आपण आता चणे भाजून घेऊया। चणे भाजले आहेत, आपण ते काढून घेऊया। मूग भाजून घेऊया। मूग भाजून झाले आहेत, आपण आता ते काढून घेऊया। बाजरी भाजून घेऊया। आता आपण धणे आणि जिरा भाजून घेऊया। धणे आणि जिरा भाजत आलाय, त्यातच आपण पोहे सुद्धा भाजूया। मेथी दाणे घालून घेऊया। सर्व भाजून झालंय, आपण आता ते काढून घेऊया। थालीपीठाची भाजणी करून झाली आहे। मी सुद्धा अशा पद्धतीने थालीपीठाची भाजणी करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।